धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकरी आलेले आहेत। त्यांनी आज बोगस खत जे आहे ते बोगस खताचा साठा जो आहे तो पकडलेला आहे। अक्षरशः दोन टेम्पो जे आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवलेले आहेत। आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने जे पोते आहेत ते खताचे ठेवण्यात आलेले आहेत आणि हे बोगस खत जे आहे ते शेतकऱ्यांच्या माती मारण्याचा प्रकार जो आहे तो केला जातो असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। आपण जर पाहिलं तर खरीपाच्या पेरण्या सुरू आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक जी आहे ती होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कृषीचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील ते देखील दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर मला सांगा नेमकं काय काय विषय नेमका खताचा? हा खात 18 हा एक 10 20 आहे। हा एकच खात आहे, फक्त बॅगा बदलल्यात। पूर्ण ही माती आहे खताची, खात नाहीच आहे, खात नाही बोगस आहे ही पूर्ण। हो का, बघा एक मिनिट, हो का मातीच आहे, हो का पूर्ण माती माती 18 आणि 10 हो का पूर्ण माती आहे। हो का शेतकरी खाऊन दाखवलेत, काहीच नाही आहे खतात, पूर्ण माती आहे खताची, पूर्ण माती माती आहे। आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय नेमकं प्रकार घडला होता? नेमकं प्रकार म्हणजे आम्हाला कळालं, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात 18 असेल, 20 असेल आणि 10 असेल, ही जे आहेत त्यांनी काय केलं, खात बनावटचा खात विक्री करतायत। मग आम्हाला कळालं आणि गरीब शेतकऱ्याला जे आहेत साध्या पावत्या देणं, असं 4-5 वर्षापासून प्रकार घडलाय। मी स्वतः दुकान वापरलो, कारण माझा वडील असेल, कारण कायम शेतामध्ये खात वापरून बघितलं, याचा रिझल्ट येत नव्हता। मग रिझल्ट आम्ही खाताचा रिझल्ट काय येत नाही म्हणून आम्हाला मोठा प्रश्न पडला। कारण आम्ही पुण्याला दुकान सॅम्पल साठी पडलो तर फेल रिपोर्ट आला, पुन्हा सोलापूरला आणायला पडलो, फेल रिपोर्ट आला। मी नेमकं प्रकार काय म्हणलो, मग कृषी अधिकारी काय करतात, त्याचं सॅम्पल काढलं, 15 दिवसांनी म्हणतात, 15 दिवसाचं पुन्हा नंतर म्हणतात रिपोर्ट आलं, तर म्हणतात जाऊ द्या अजून पुन्हा बघायला। दुसरा रिपोर्ट यावं, त्यांना अजून एक सल्ला दिला असेल कुणाला, कंपनीदारला। मग कंपनीला का सल्ला असं? आता माझा प्रश्न आहे, ही माती सगळ्याला सिद्ध झाल्या। कारण सोनारच्या दुकानात गेलं, सोनारला तर सांगितलं की बाबा सोनं चांदी त्यांना बरोबर ओळखते। तसं आता कृषी अधिकाऱ्यांची डिग्री झाली आहे, त्यांना माहित आहे, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, ही खात बोगस आहे आणि बनावट खात ही माती आहे आणि 1300 रुपयाला पोती विकतात आणि शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरतात। माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच माझं कळकळीने सांगणं आहे। कुठून खरेदी केलं तुम्ही? हे साहेब आंदोलनात आम्ही खरेदी केलं होतं। किती खरेदी केलं? हे आता 500 पॉकेट आम्ही मागितलं, त्यांनी 350 पॉकेट दिलेत आम्हाला। हा आणि किती पैसे दिले तुम्ही? पैसे दिले ना, 50,000 रुपये ऍडव्हान्स आणि 5,000 रुपये त्याला कॅश द्यायचे होते। कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, काय नेमकं सांगतात? ना ते म्हणले ना, आता योग्य ती कारवाई, फौजदारी गुन्हे दाखल करू, सगळे दुकान सील करू, ज्या ज्या दुकानात आढळल ते दुकान सील करू म्हणले आम्हाला। हा, आम्ही आता त्या आशयावर बसलोय, आम्ही निघालो त्यांच्याबरोबर आणि त्यांना आम्ही सुट्टी देणार ना, सील मारल्याशिवाय सगळे दुकान। आपण जर पाहिले तर अगदी कृषीच्या नेमकं खरीप पेरणी तोंडावर आहे, यामध्येच मोठ्या प्रमाणावर जो आहे तो तुटवडा निर्माण होत असतो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिल्हा कृषी अधिकारी देखील आहेत। काय नेमकं बोलतायत बघू, मला सांगा नेमका हा काय प्रकार आहे? कृषी सगळे खत आणून लोकांनी टाकले, नेमकं काय ओमकार कृषी सेवा केंद्र जे तुळजापूरमध्ये आहे, तिथं शेतकरी हा डुप्लिकेट माल तिथं आला आणि आल्यानंतर जे शेतकऱ्याला लक्षात आलं की त्यांनी ताबडतोब तो माल पैसे देऊन खरेदी केला आणि माल खरेदी करून तो आज तिथं पोलीस स्टेशन आणला। बोगस आहे का सगळं खत? आता बोगस तर आहे, 100% बोगस आहे, पण त्याला लिगल स्वरूप देण्यासाठी आम्ही पंचनामा करतो, FIR करतो आणि त्याची जी काही गव्हर्नमेंटची जी ऑथराइज लॅब आहे, कोर्टाला उद्या त्याचा पुरावा द्यावा, त्याच्यामध्ये कोर्टाला पुरावा देण्यासाठी याचे लिगल सॅम्पल काढू आम्ही। आज जरी मला समोर प्रेमापाशी जरी बोगस वाटत असलं, उद्या कोर्टाला हे देण्यासाठी आम्हाला त्याचं लिगल सॅम्पल काढून तो सॅम्पल तपासून घेतो आणि तोपर्यंत हा जे दुकानदाराचा माल, जे माल दुकानात जे बोगस आहे, सगळा माल सील होऊन राहील त्याच्यामध्ये। आपण जर पाहिले तर हे जिल्हा कृषी अधिकारी होते, शेतकरी संतप्त आहेत, मात्र याबाबत जो काही तो पंचनामा करण्यात येईल, नेमक्याचे नमुने तपासण्यात येतील अशी देखील माहिती जी आहे ती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव।